जाऊ नका मावशी व तुम्हाला मपली शपथ आहे मपली मावशी तुम्ही आज गे हसून एक दिवस जायचंय तून माय खरंच किंवा लगीन करायचं म्हण तू बाप्पा मी म्हटलं लग्न झालं का मी तो नाही विचारलं म्हणलं पप्पाचं झालं का पप्पाचं झालं का तू होता नाही घरीच होता नाही शाळेत गेलता घरी नाही शाळेत नाही होता कुठं आजी का रे आजी मध्ये बसलेली आजी मोठ्या नाकाची आजी नुसती बघती टकामका टकामका आजी माय वाढ कशी माय आहे ना लेकराची माझ्या कुणालाच कशी गोडवानी बसलं लेकरू माय साधा कदर आहे का मावशी माझ्या जीवाला असले 17-18 आहेत मला 17-18 हे मावशी तुला हे ताई तुला हे पिंट्या तुला हे मोबाईल वालं पिवळ्या शर्टावालं माय आता जाऊ नका मावशी व तुम्हाला मपली शपथ आहे मपली मला माहिती आता मी दिवसभर इथंच होतो दिंडी सोहळा कथा कीर्तन आणि आता पुन्हा आमचा भारुडाचा ताण तुमच्या मागे लागला पण मी जास्त वेळ घेणार नाही अगदी थोडंच पण गोड आणि महत्त्वाचं कारण कालच आपण माझे गुरुवर्य बांडे महाराजांचं भारुड ऐकले कालच्या भारुडाचे सर येणार नाही पण बांडे महाराजांच्या मागं ही भारुडाची कला जिवंत असावी असा त्यांचा आशीर्वाद त्यांनी मला दिला आणि म्हणून आज ही तोडकी मोडकी सेवा आपल्या गावकऱ्यांच्या आज्ञेनुसार मी आपल्यासमोर सादर करणार आहे सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो संतांची माथा चरणावरी साष्टांग हेकडे दंडवत यायला उपस्थित तुम्हाला सर्व श्रोते मायबापांच्या चरणावर साष्टांगपणे पाहत उपस्थित सर्व महाराज मंडळी गुंजन मृदंगाचे साथ करणारे आदरणीय माऊली महाराज सर्व आमचे हे वयोवृद्ध टाळकरी मंडळी तुम्ही सर्व माय माऊल्या तरुण मित्र छत्रपतींचे मावळे सर्वांना धन्यवाद देतो तुम्ही तिथं का उभारण्यात पण कार्यक्रम पाहिल्याशी जाऊ नका बरं का हा पुढे येऊन बसले तर मला आनंद वाटेल नाही का तुमची इच्छा असो वेळ जास्त न लावता भारुडाच्या नियमानं गणेश वंदना गवळण घेऊन 1 ते 2 सोंग करणार अर्धा ते पाऊण तासात कार्यक्रमाचा समारोप होईल सर्वांनी शांत बसा आणि भरपूर हसा कार्यक्रम आपला हसण्याकरता मावशी तुम्ही काय तोंडाला हात लावला मावशी मोकळ बसा ना माय मंदिरामध्ये खाली बसा कार्यक्रम हसण्याकरताय ऐकून घ्या हसण्यानं माणसाला फायदा होतो फायदा बरं का पुढे बसलेले अक्का काही काय हसत नाहीत बरं का काका काही काय हसत नाही नुसते कणत येत राग येतो महाराज करणाराचा किती अवघड आहे नाही का काय कमी केलं देवानं नरदेव दिला महाराज एवढं सोपं आहे का दुर्लोभ मनुष्य देह हे मिळणं फार कठीण आहे महाराज आपल्याला मिळालंय तरी तू कणतो लक्षात घ्या आपला आजचा कार्यक्रम हसण्याकरता हसण्याचा फायदा हसण्यानं माणसाचं जीवन निरोगी बनतं आणि आयुष्य वाढतं असं विज्ञान सांगतं बरं का आपल्या भाषेत सांगू का सोप्या भाषेत चष्म्यावाल्या आजी सोप्या भाषेत सांगू का काऊन हसायचं आज गे हसून एक दिवस जायचं तोंड माय खरंच किंवा अगदी करेक्ट उत्तर दिलं बा आजीनं तोंड वासून म्हणल्या त्या खोटं नाही मावशी तुमचं देवा शपथ खरंय ऐका का खरंय क्षण भंगूर नाही भर बसा अंगचं पदरचं नाही सांगणार लक्षात घ्या भारूड म्हणजे काय नाटक तमाशा नाही भारूड कथा कीर्तन हा एवढा मोठा कार्यक्रम हसण्याकरता मुळीच नाही पण महाराजांना जर हसवलं नाही तर समाजाला पटत नाही ही शोकांतिक आहे म्हणून अगदी तुमच्या आवडीनुसार कार्यक्रम होणार आहे शांत बसा आणि भरपूर हसा अर्धा पाऊण तास कोणी उठून जायचं नाही आणि उठून जे जाईन त्याला करोना व्हायरस होईल नाही होणार उठू नका कोणी बरं का म्हणून हे आपलं नाही लक्षात घ्या देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे महाराज ज्याच्यासाठी आपण मरभर करतो ते धन आपलं नाही आणि हे आपलं नाही लक्षात घ्या मग आपण आलोय कशा करता आणि करायचंय काय याचं गोड असं उत्तर फक्त अर्धा ते पाऊण तासात मला आपल्या समोर मांडायचंय कारण हे एक दिवस आपल्याला सोडून जायचंय जिंदगी एक किराये का घर है एक ना एक दिन बदलना पडेगा किंवा घडोघडी काळ वाट याची पाहे याला सोडून जायचे मायबाप मग जोपर्यंत आपला श्वास चालू आहे तोपर्यंत आपण प्रत्येक श्वास ज्या परमात्म्याचे आपल्याला वृक्षाची पान हले ज्याची सत्ता असा अधिकार ज्याचा आहे त्या परमात्म्याच्या इच्छेनुसार आपण प्रत्येक श्वास घेतोय मग प्रत्येक श्वास आपण त्याच्यासाठी जर खर्च केला तर नक्कीच या जन्माचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून गोड अशी गणेश वंदना आणि कार्यक्रमाला सुरुवात महायोग पीडित भीमर्थम वर पुंडरी काय दातु मुनिंद्र हे
ब्रह्माकृष्णमानंद कंदम प्रभलिंगम भजे पांडुरंगम पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मानंदमयशमानंदे वल्लभं शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नाही बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जोड भारी लागला का आम्हाला हा बांडे महाराज सारखं जोड राहून द्याव का आमचा मग ते दोघं ना आपण दोघं बघायचंच काम नाही बस बस धन्यवाद अगदी कारण एकल्याचा नोय हा खेळ तुम्ही येत म्हणून कार्यक्रम आहे सर्वांना धन्यवाद बाबा हो चष्मेले बाबा तुमच्या पायाला गोळे आले का काय बाबा चालले का काय बाबा जाऊ नका या इकडं बाबा तर माझ्याकडे बघा ना बी बाबाला जाऊ द्या बाबाला राग आला तर बाबा तिकूनच चप्पल फेकून आणते ना आपल्याला म्हातारा माणूस आहे जायनात का पण चप्पल तुमचीच नाही बरं का बाबा म्हणते ना मी काय चपला जोरा आलो होय बाबा पैसे आणायला चालले तर म्हणले बाबा लेकरूला बेमीच्या त्यापासून आळत आहे म्हणून ते बक्षीस देण्याकरता पैसे आणायला चालले तर ऐका लक्ष माझ्याकडे द्या मावश्या म्हणत्या मा 15 मिनिटं झालेत हे आलं नुसतं एवढात लागलं पोळ्या हाणीना साड्या आणि असं कोणचं भारुड येत असं वाटलं असं तुम्हाला नाही का ऐका ऐका हा अगदी तुमच्या आवडीनुसार कार्यक्रम होईल पण मुद्दा लक्षात घ्या मी आपल्याला सांगून गेलो कथा कीर्तन भारुड हे हसण्याकरता नाही तर तुमच्या माझ्या जीवनाचं या संसारानं केलेलं हसू निवृत्त करण्याकरता माझ्या नाथबाबांचं भारुड आहे हा मुद्दा लक्षात घ्या हा पण बऱ्याच ठिकाणी भारुडा असे मला नाव नाही ठेवायचं कुणाला भारुड हे काय तमाशाचा मेळ लागत नाही ऐका भारुड हे काय माझं नाही भारुड हे काय तुमचं नाही भारुड माझ्या बापाने नाही लिहिलं तुमच्या बापाने नाही लिहिलं या जगाचा बाप ज्यांच्या घरी पाणी व्हायला होता त्या नाथबाबांचं भारुड आहे मराठा अधिकार सामान्य नाही नाथरायांचा काय अधिकार आहे मायबाप ज्याची पूजा करायची त्याला चंदन लावायचं तोच उघडून द्यायला होता एवढंच नाही या जगाचा बाप माझ्या नाताच्या घरी पाणी वाहिलं पाणी अहो एवढंच काय धोत्र धुतली धोत्र एवढा मोठा अधिकार असताना सुद्धा काय अंतकरण असेल नाथबाबाचं नाथबाबा म्हणतात कर जोडून नवी नवी तर तुम्हारे तुम्ही जोडून नवी नवी तर तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव
माऊली महाराज करता टाळी वाजवा टाळी. हा सोपं नाही महाराज, त्या पाकवासाच्या धुमाला महाराजांच्या बोटाचं रक्त लागले काका बघा. हा पुण्याला जातवान कलाकार म्हणतात. याकरता खूप मोठी मेहनत आहे आणि त्याच्यावर निष्ठा आहे, प्रेम आहे. हा म्हणून नात्राय म्हणतात गरज ओढून विनवितो तुम्ही आठवा मधुसूदना. कारण हे एकदाच आहे, पुन्हा नाही, शेवटची पाळी. एक मनुष्य जन्म आणि सगळं ज्ञान याच जन्मात, याच देही घडे देवाचे भजन. आणि हे ज्ञान नाही कोठे, किंवा याच देही घडे देवाचे भजन. आणि हे ज्ञान नाही कोठे, कारण पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगीती माय बाप. म्हणून ऐका, आपल्याला नात्रायणी भारुडातून खऱ्या अर्थानं अनिष्ट रूढी, समाजातल्या अनिष्ट प्रथा याचा समूळ नायनाट होऊन हा अज्ञानी समाज परमार्थाकडे कसा आणता येईल, या प्रत्येक जीवाचा उद्धार कसा होईल, याकरता भारुडाची रचना केली मायबाप. माझ्या हिंदू धर्मामध्ये, माझ्या वारकरी संप्रदायामध्ये संतांचं वाङ्मय कमी नाही, ग्रंथसंपदा आपल्याकडे कमी नाही. एखादा वाचणारा सज्जन असेल ना, आयुष्य संपल पण ग्रंथ संपणार नाही. एवढं सगळं असताना भारुड लिहिलं, त्याचं कारण एकच पुढं ते हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा. म्हणून भारुडे नाथांना संतांना माहित होतं ह्या लोकांना पुन्हा परमार्थ कडू वाटणार आहे. हा म्हणून आवडीनुसार परमार्थातून देव दाखवला महाराज, त्याचं नाव आहे भारुड. म्हणून असे 2 भारुड माया बेबीच्या देटापासून मी आपल्या जीवाचं रान करून या ठिकाणी सादर करतो. फक्त सर्वांना विनंती, कार्यक्रम 2 भारुड माझे पाहिल्याशिवाय कुणी जाऊ नका. आपलं लेकरू या नात्यानं आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी खरंच आज उत्साह महाराज, मला आज अर्जंट जायचं होतं, पण या ठिकाणी आलो मी आणि इथलं ते वातावरण पाहिलं आणि शिवजयंतीचा मिरवणूक सोहळा पाहिला, जाऊ वाटलं नाही. कारण प्रत्येक तरुण, प्रत्येक महिला, प्रत्येक बालक आपल्या सावरगावचं शिवमय झालं होतं. हा शिवरायांच्या बद्दल त्यांच्या मनात एक वेगळी स्फूर्ती निर्माण झाली होती. कुणी पाहिलं का नाही पाहिलं, जसं आज यांच्या तुम्हाला बोटाला रक्त निघलंय का, आपल्या बँडच्या मिरवणुकीत जे थापडोल वाजत होता का, त्याच्या सुद्धा बोटाचं रक्त निघलं होतं. एवढले पोरं फेटा बांधण्याकरता रांग लावली, रांग. अशी आपण शिवजयंती करतोय ना, असेच विचार शिवरायांच्या आपल्या मनात जिवंत ठेवा. या महाराष्ट्रात शिवशाही नक्कीच पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही. अशी शिवजयंती आपली अमर राहो. सर्वांच्या बद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. अगदी मनाला भावेल असा सोहळा आपलं गाव करतोय. सर्वांना धन्यवाद देतो. गणेश वंदना. समोर आपल्या पात्र भारुडाचं नेम आहे गणेश वंदना. हे आपला गणपती बरा आहे, गणपती बरोबर काका मावशी बरा आहे, गणपती चांगला. ते आले तुंबल्यावर उभा राहिले. ते म्हणलं असं चलू देतो हो एकट्याच, मला तरी काय करायचं. देवा आता तुमचा रोल आहे बरं का. हो इकडे बघाय बापा, हसत राव गोडवाने हसत. हे लेकरू आपल्याच गावचं, याचा पात्र परिचय. तुझं नाव काय? ऐका, कार्यक्रमाकरता बक्षीस सुनील भाऊ नाईक नवरे आणि पांडुरंग नाईक नवरे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस. धन्यवाद. देव त्यांचं कल्याण करीन, तुमचं बी करीन, पण जरा करीन बरं का. हा तुमच्या पाठ झाले मावशी. मावश्या म्हणत्या मा येतं 10 आणि 20 नाहीच, यांनी 100 सुरू केलं. याला कुठून द्यावा पैसे, आम्ही तर आणले बी नाही. वया का नाही आणले, आता कसं करू. जाऊ द्या, टेन्शन घेऊ नका. नाही आणले टेन्शन घेऊ नका मावशी. नसलेच आणले तर शेजारने कोण उसने घ्या, सकाळपर्यंत ऍडजस्ट करा. आणि नाही दिले कोणी तर सोनं द्या, सोनं. ऐका, वाटलं तर द्या आणि पटलं तर घ्या, पण पटण्यासारखंच बोलणार आहे. जे बोलतोय हे माझं नाही, मी फक्त हमाल आहे. माल फार मोठ्यांचा आहे. हा आणि हा माल जर आपण घेऊन गेलात आणि तो जर आत्मसात केला तर तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून धन्यवाद. बक्षीस दिले. देवा धरा. बाबू माऊली महाराज पोर घात पुढं करतय, तरी मी आयडिया केली त्याला केसात नाही ठुला, आता का धोत्रात घालतो. काय नाव? शिवराज जगताप यांच्याकडून सुद्धा अखंड 51 रुपयाचे बक्षीस. धन्यवाद. काका नाव सांगा पटकन, पुन्हा डिस्टर्ब होतो. आमचे विष्णू काका नाईक नवरे यांच्याकडून अखंड 100 रुपये. तू इकडे नको बघू, तू पुढं बघ पुढं. या पोराला नोटाकडनं जर लावली. भारुडाच्या नेमानं गणेश वंदना. थोडक्यात 2 भारुड मी करणार आहे. तुमच्या सर्वांच्या मनाचा ठाव घेईल असा गोड कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. मग सर्वांनी सर्वांगाचं कान करून भारुड ऐका. आपण कालही ऐकलंय
आदरणीय गुरुवर्य विष्णू महाराज भांडे यांच्यापेक्षा काहीतरी वेगळं सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिल्यांदाच आपल्या गावात मी सेवेकरता उभा आहे. सर्व गुरुजन माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आपल्या सप्ताहात येऊन गेलीत. खरं तर मज पामर आहे काय थोर, पण सर्वांच्या बद्दल धन्यवाद. कार्यक्रमाला सुरुवात. या लेकराचा पात्र म्हणजे तुझं नाव काय? नयन जगन्नाथ नाईक नवरे. कितीला आहे शाळेत? 6वीला. लग्न झालं? लग्न म्हणलं हसत आहे राव महाराज. ए नाही ना, लग्न लग्न नाही झालं. करायचं बबू. याचे पप्पा कुठे? पोरग लगीन करायचं म्हणते. धटे रावले गुरु माऊली महाराज. असे लेकर वाया जात नाहीत महाराज. स्टँड होतात ते समाजात. लक्षात घ्या. एक कला आहे, कला लक्षात घ्या. कला एक राष्ट्रसंताचं वाक्य, एक तरी अंगी असू दे कला, नाहीतर काय फुका जन्माला. मग कोणतीही कला जीवनात आत्मसात करा. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जा महाराज, उपास होणार नाही. नाव होईल नाव लौकिक समाजामध्ये, पण त्या कलेवर निष्ठान प्रेम करा. नक्कीच यश तुमच्या पदरात असेल. म्हणून मला सांगायचंय, या आमचा नयन लगीन करायचं म्हणतो. बाप्पा मी म्हटलं लग्न झालं का? मी तो नाही विचारलं, म्हणलं पप्पाचं झालं का? पप्पाचं झालं का? तू होता? नाही घरीच होता? नाही शाळेत गेलता? घरी नाही शाळेत नाही होता. कुठं? कुठंच नव्हतं आहे की नाही. लय गोड लेकरू, किती गोडवाने हसत मावशी. याला वाटतं संघ घेऊन जावा म्हणजे आपली टीम तयार होती. होय की नाही. बारोडा शिकते पुढच्या वर्षी, मला आणायची गरज नाही. लय गोड लेकरू. ऐका गणेश वंदना. आता हे गणपती बाप्पा येतं आपले रेडीमेड आहे की नाही. आता याला ढेरी नाही आणि सोंड बी नाही. होय आता ढेरी असते बरं का, पण त्याला संस्थेत ठेवा लागते बघा. मधुकरी खाल्ली की ढेरीच वाढते महाराज. तेच तेऱ्यावर मधुकरीचा माल नाद नाही करायचा. ऐका गणेश वंदना. तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा, नमो नमो ओंकार स्वरूपा, नमो नमो ओंकार स्वरूपा, तुझा नमो नमो ओंकार स्वरूपा, नमो नमो ओंकार स्वरूपा, नमो नमो ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा, नमो ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा, ओंकार स्वरूपा, ओंकार देवा फाउंडेशनचे आम्ही काय तुमचं देव जरा कुचरवानी करायला. मोकळं खेळा ना, मोकळं. नवीन आहे महाराज. इथं नाचाव आनंद वाटतो. खरंच लेकरं लाजले असते महाराज, पण आजचं वातावरण काय होतं गावातलं, ते संस्कार आहे लेकरावर आहेत. नाही तर बऱ्याच ठिकाणी महाराज लग्न असावं, लग्नात डीजे असावं, 2-2 लेकराचे बाप बांगून मुंगळा, 2 लेकराचा बाप महाराज. नाद नाही करायचा. पट्या महाराज चटी ओली होस तर पॅन्ट फाटूस तर नाच तू. लग्नात अरे इथं नाच ना. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. इथं नाचाल तर महाराज एक आध्यात्मिक अलौकिक सुख आपल्याला, आनंद आपल्याला मिळेल. पण बाकी ठिकाणी नाचून समाज नाव ठेवेल नाही का. इथंच नाचल्यानंतर नात्रा सांगतात धन्य जगी तोची एक, हरी रंगी नाच तो धन्य. जो इथं नाचला, जो इथं लाजला का तो धन्य नाही महाराज. त्याचं जीवनच नरर्थक आहे. मला सांगायचं एकच, इथं नाचलं पाहिजे. आज आम्ही पाहिलं बऱ्याच महिला मंडळी नाही नका बाई मला लाज वाटती. इथं ठीक आहे लाजायची ठिकाणी काय का. लाज बाई शंका दुरावीला मान, न कळे साधन या परते. आणि का बरं लाजायचं? आपण आहोतच कोण? आपण आहोतच कोण? ऐका तुमच्या करता एक उदाहरण सांगतो. का नाही लाजायचं? राजाची कन्या होती संत मीरा. ऐकताय तुम्ही? राजाची कन्या, ग्रामपंचायतची मेंबर नाही, राजाची कन्या होती महाराज. लाजली नाही, पायात घुंगर बांधली. घुंगर बघा, घुंगरू बांध कर मीरा नाची रे. बरोबर ना? नाचूंगी 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 आता फाउंडेशन हल्लं. बघा नाचूंगी 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 हरी गुण
गाऊन गावत नाचुंगी महाराज राजाची कन्या होती पण लाजणे पायात घुंगर बांधून तेव्हा करतात आमची मीराबाई नाचली म्हणून आपणही नाचलं पाहिजे याही पक्षा पुढे जाऊन सांगेल का नाचायचं इथं तुमचं माझं सोडा हा राजाची कन्या संत मीराबाई तीही सोडा पण ज्यानं तुम्हा आम्हाला जन्माला घातलं त्या जगाचा चालक मालक ब्रह्मांडाचा नियता भगवान पंढरीश परमात्मा स्वतः देव नाचला पण कुठं नामदेव कीर्तन करी पुढे देव नाच पांडुरंग जनी म्हणे नामदेवा बोला नाचता नाचता देवाचा गला पिता माना सावध होई देवा ऐसे बोले कबीर तुम्हीच ठरवा कुठं नाचलं पाहिजे आणि कुठं नाही नाचलं पाहिजे महाराज ते लेकरू एवढं नाव एवढं असून सुद्धा इथं नाचते किती मोठं भाग्य आहे लेकराचं इथं नाचण्याकरता हा अशी लेकरं असावा शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देशन धर्मापायी प्राण घेतलं हती असा आदर्श युवक आज आम्हाला घडवायचा आहे या महाराष्ट्राच्या मातीच्या रक्षणाकरता कारण आजही आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये अनेक संघटना आहेत महाराज लव जिहाद आहे मला उल्लेख नाही करायचा याची आज गरज आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य घडवलं कशाच्या जोरावर आऊसाहेबांच्या संस्काराच्या जोरावर राजे जन्माच्या अगोदर आईसाहेबांनी गर्भात संस्कार केले महाराज हा कीर्तनात आपण ऐकलं पण हे महत्वाचं आहे हा कारण संतांनी धन्यता दिली आई वडिलांना शुद्ध बीजापोटी फळे रसा अवघड नाही महाराज बदल आपण करा नक्की अवलाद चांगली निघल्याशिवाय राहणार नाही पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती ती या महाराष्ट्राची माती पण याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्याच पोटाला येणारी अवलाद आपल्या जर कमरात लात घालीत असेल तर मला असं वाटतं दिवसाची रात्र करून लोकांचे बांधव करून ही संपत्ती कमवायची कुणासाठी म्हणून ऐका चांगल्या मुलाकरता पैसा कमावण्याची गरज नाही आणि जर ते बिघडलं तर तुम्ही किती कमवून उपयोग नाही म्हणून संस्कार शब्द अधोरेखित करा नाही जात शंकर संताराम नाईक नवरे यांच्याकडून अखंड 51 रुपयाचे बक्षीस धन्यवाद असं बक्षीस सुरू राहू द्या म्हणजे मला उल्हास होतो टेन्शन घेऊ नका मावशी हा बक्षीस द्या अगर नका देऊ फक्त 2 भारुड ऐकल्याशिवाय जाऊ नका पण भारुडाची पार्श्वभूमी आपल्या समोर मांडायची म्हणून संस्कार अति महत्वाचे कारण आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा देवालाही हरिक वाटावा अशी सात्विक मुलं घडवणं हे आमचं काम आहे म्हणण्यापेक्षा काळाची गरज आहे म्हणून महिला मंडळी समाजाच्या परिवर्तनाची खरी धुरा ही तुमच्या हातात आहे म्हणून मनावर तुम्हाला घ्यायचंय घरातलं एक काम कमी करा पण आपल्या लेकरांना 2 चांगल्या गोष्टी शिकवा नक्की आपल्या घरात आपल्या या समाजात छत्रपतींची शिवशाही नांदल्याशिवाय राहणार नाही म्हणून वेळ जास्त न लावता भारुडाला सुरुवात उठून नका मावशी 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 तुम्ही चालल्या का मावशी ऐका भारुडाला सुरुवात ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो नमो माय बापा कृपा घना थोडी या बंधना माया मोहा मोह जाळ माझे कुरणीरशील अशोक महाराज यांच्याकडून 21 रुपये लखन सुभाष कांबळे यांच्याकडून 21 रुपये मोहजाळ माझे कुरणीरशील तुझे सद्गुरुराया सद्गुरुराया माझा आनंद सागर लोकाधार सद्गुरुराव गुरुराव स्वामी स्वयंप्रकाशाच्या पुढे उदास चंद्र रवी रवी शशाग्निच्या रूपा स्वप्रकाश रूपाने निविद एका जनार्दनी गुरु परब्रह्मा तयाचे परिणाम सदा मुखी सचिन तुकाराम कांबळे यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाचं बक्षीस धन्यवाद मी आपल्या समोर पात्र आणणारे मी तुम्हाला सगळ्याला दिसत असेल मावशी सोपने जेव्हाचा आटापिटा करावा लागतो आणि तुम्ही खुशाल उठून चालला मी तुम्हाला पुन्हा सांगतोय मला 2च भारुडा करायचे मी इथं स्टॉप घेतो सोंग आणतो फक्त सगळ्यांना कळकळीची विनंती सोंग पहिल्या शिकून जाऊ नका कारण सुंदर या ठिकाणी चित्रीकरणाकरता यूट्यूब चॅनलवाले आहेत आणि सगळे मोठमोठे गुणवान माझ्या साथीला आहेत म्हणून आज माझं भाग्य 2 भारुडा ऐका मी लगेच आता गवळण पुढच्या सोंग अनुस्तर या ठिकाणी गवळण होईल गोड असं पात्र मी आपल्यासमोर आणतोय जे मी झिटॉकीतला सादर केलं होतं
अगदी विनोदी आणि तितकंच मार्मिक कालच्या पेक्षा वेगळं भारूड या ठिकाणी आणतोय. फक्त 2 भारूड पहा, कार्यक्रमाला सुट्टी. मावशी रेटा भाकर घट पिटलं गरम भात वर तुपाची दार लेकराला माझ्या. लेकरू माझं 2 दिवस झालं उपवाशी, 2 दिवस झालं. काऊन का ना तू गोंद्या? तुम्हाला काय होतं मावशी हसायला? हे गोंद्या काय लहान आहे का? कसा बसला बिन गोरजस काय सोफा सेटवर बसलाय? वाढ मावशी कोपऱ्यातली अक्का काय बघती माय टक्का मक्का वाडकी माय लेकराला. लेकरू 2 दिवस झालं उपाशी, 2 दिवस झालं. 2 दिवस माऊली महाराज काय सुद्धा खाल्लं नाही. खाल्लंच का रे गोंद्या? नाही म्हणताय. मोगाच्या पंक्तीला 2 तास जेवत होता, नाही म्हणतो खुशाल. असा गोंद्या बिरे गेले महामावशी, काय सांगू तुम्हाला. कसा बसलाय पाठ्या माय, खुदू खुदू हसत माय, खुदू खुदू हसत. एवढं मोठं झालं पण आणखीन चडीत मुतत. वाडगमाय हे सरपंचाची आई वाडगमाय, उपसरपंचाची आई वाडगमाय, ग्रामसेवकाची आई वाडगमाय. कसा बसलाय बघा ना गोंद्या. आजी का रे आजी? मध्ये बसलेली आजी, मोठ्या नाकाची आजी, नुसती बघती टकामका टकामका. आजी माय वाढ कशी माय आहे ना लेकराची माझ्या कुणालाच. कशी गोडवानी बसलं लेकरू माय. साधा कदर आहे का मावशी? माया जीवाला असले 17-18 आहेत, मला 17-18. परमेश्वर राऊत यांच्याकडून 51 रुपये. आमचे माऊली महाराज यांच्याकडून सुद्धा 21 रुपये. ते म्हणजे गोंद्या जरा तुमचा सुकून गेलाय, हातपाय बारीक झाले तर त्याला बिस्किट खायला 21 रुपये नाही. कोणत्या बिस्किट खातो नाही? गुलाबजाम मोर बघ ना, गुलाबजाम हो का नाही? खात वडापाव वडापाव कसा आहे गोंद्या महाराज? वडापाव सारखेच गाल आहेत ना. पठ्या बराबर 40 किलो भरतोय बघा, 40 किलो. 1 किलो सुद्धा कमी नाही भरणार. घामच आलाय महाराज, घामच. तुमच्या पकवाजापेक्षा दुप्पटच भरला पाहिजे. पोटावर आलं तर पकवाज माझ्याकडे आणि गोंद्या एकदा कडायला घ्या. घे सारी फनी घे मैना तारी कोत मनी घे, सारी फनी घे मैना तारी कोत मनी घे. हे चष्म्यावली माय पुढे बसलेली आजी माय वाढ वाढ वाढ. मावशी तुम्ही म्हणता काय नाही आल्यापासून रट्टा लावला वाढ ग माय देवा तरी कुठून तुला. पण मावशी थोडी तरी माया येऊ द्या मला. मावशी एक नाही खोटं नाही सांगत, असले 17-18 आहे मला, 17-18. हे सगळ्यात लहान धाकतंय, याचं नाव आहे गोंद्या, आहे सगळ्यात शिंदेफळ. आणि हे थोरलंय बघा पुढे बसलेलं. हे गोंद्या आहे ते थोरला पप्या आहे मोहा. माग लागणार माया मम्मी मला याचं टाका. हे इथं बसलं आणि ते तिथं बसलं, काय करावं एकटीचे जेवण. म्हणून मावशी वाढ माय वाढ, पण वाढायचंय काय? ऐका, प्रत्येकानं वाढायचंय, पण काय तर मला सांगतात भक्तीची भाकर श्रद्धेची भीक. याकरता ही वैदिन आपल्या समोर आली आहे, म्हणून वाढल्याशिवाय राहू नका. माय बाप महाराज सांगतात ही वैदिन आली. वैदिन जुन्या काळातली वैदिन बरं काही. आता मॉल निघाले, शॉपिंग सेंटर निघाले, पण जुन्या काळातली वैदिन नाथबाबांनी आपल्या समोर कशा करता आणली, गोड निरूपण मला आपल्या समोर मांडायचंय. नवनाथ नाईक नवरे यांच्याकडून 51 रुपये. रणवीर राजगुरू यांच्याकडून सुद्धा 51 रुपये. जुन्या काळातली वैदिन महाराज गावात यायचे, आपल्या गलीत दारासमोर आल्यावर घे गमाय, मग त्या वैदिनीचा आवाज घरात यायचा, घे गमाय बोत घे कंगवा फनी.
हे घे ग माय अक्का मोठ्या घरची अक्का वाढ माय या तुला सुया देते पिना देते डोलं देते वाळ्या देते मनगट्या देते वाचं औषध देते उंदराचं औषध देते माणसाचं बी औषध देते. बघा ना कसे बसले बोकेची बोके वाडायच्या नावानं बोंबा बोंब वाडाला हायक नाही काय का सगळी महेश भाऊ की माऊली महाराज नसलं काय ते चला माझ्यासोबत म्हणून नाथांची वैदिने महाराज आपल्या दारासमोर आली पण वाढायचे प्रत्येकानं काहीतरी भक्तीची भाकर श्रद्धेची भीक फुकट जाणार नाही याचा फायदा काय भैया तुला हे भैया तुला मरण होईन ग हे ताई तुला हे पिंट्या तुला हे मोबाईल वाला पिवळ्या शर्टावाला माय